माझी कौसल्येसी घालोनी दाढी समुद्रापाशी समुद्रे ठेविली मीनापाशी मीने दाढीशी घातली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असा असणाऱ्या रावणाने काय केलं की माता कौशल्याला जर कुठेही जरी ठेवलं तर देवादिकांची असणारी, कारण सगळे इंद्रियाचेच असणारे, इंद्रिय सगळं निसर्ग चालविणारे देवादिदेव आहेत आणि त्यांना जर मेळ लागला तर ते निश्चित काय करतील, कौशल्या मातेला असणारा पुन्हा त्या दशरथाच्या हवाली करतील, मग त्यांचं लग्न होईल. मग काय करावं लागेल म्हणून त्या रावणाने काय केलंय का पेटीमध्ये बंद करून माता कौशल्याची सगळी सोयी सुविधा त्याच्यामध्ये केली. परंतु त्याने समुद्रापाशी गेला, समुद्राला असणारा ती पेटी देऊन टाकली, समुद्राला सांगितलं की याचं रक्षण कर. पण समुद्र असणारं रक्षण न करता त्याने दिली एका मोठा असणारा मासा होता, त्या माशापाशी दिली. त्या माशाने असणारं जतन करू लागला, परंतु त्याने आपली असणारी काही दाढ आहे मोठी, त्या दाढीत असणारी पेटी साठवून आणि अत्यंत असणारं जपून ठेवलेली आहे. मीन क्रीडता समुद्री त्यासी किमी धावे युद्धावारी मीन म्हणे युद्धाचे संचारी पेटी चकचुरी होईल. आणि आता तो जो मासा आहे तो मासा असणारा अखंड अविरतपणे आपापला असणारा मार्गाने धावू लागलेला आहे, खेळू लागला, पळू लागला, आपली दररोजची असणारी दिनचर्या करू लागला. परंतु एक दिवस काय झालं की तिमी नावाचा असणारा दुसरा एक मासा होता, तोही भयंकर असणारा याच्यात ताकदीचा असल्या कारणानं त्या दोघांमध्ये असणारं युद्ध होऊ लागलं, एकमेकांसोबत मारामारी असणारी होऊ लागली. आणि त्याच विषयात असणारा हा जो मीन आहे त्या मीनाने विचार केला की आपण ही पेटी जर घेऊन असणार त्याच्यासोबत काही गदारोळ करू, जर यदा काही झालं तर या पेटीमध्ये जे आहे साहित्य ते असणार सगळं चक्काचूर होईल. म्हणून असणार त्याने जी आपल्या दाढीत ठेवलेली पेटी आहे ती असणार एका बारकाचे काही भेट होतं त्याच्यावरून नेऊन ठेवलेलं आहे. मनोनिया उठा उठी पेटी ठेवून समुद्र बेटी मीन परतला युद्धासाठी सक्रोध दृष्टी संग्रामा. मग अशा प्रकारे असणार त्या मीनाने काय केलं, ती पेटी जी आहे ती असणारा समुद्रातल्या एका बेटावर असणारे ठेवून दिले, जशा प्रकारे असणार ते सुरक्षित राहील. मग पुन्हा असणारा आपला जो काही वैरी आहे त्या वैरासोबत युद्ध करण्यासाठी तो मीन असणारा सज्ज झालेला आहे. दशरथ लग्न त्वरा करी पायवाट मार्ग दुरी तरुवी बैसूनी समुद्री जाऊ तिरी रात्री कौशल देशा. मग आता या ठिकाणी त्यांच्या लग्नाचा समय काढलेला होता आणि लग्नाचा असणारा जो काही वेळ आहे तो असणारा 5 दिवसांनी लग्न लागणार होतं. म्हणून मग जो हे असणारा या ठिकाणी दशरथ राजा आहे, दशरथ राजाने विचार केला की आपण जर या पायी जर गेलो तर आपल्याला जायलाच 5 दिवस लागतील. मग आयत्या टायमाला गेल्यावर असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या काही उरकायच्या त्या राहून जातील. मग आपण काय करू, समुद्रातून असणारं सरळ गेलं तर आपण 3 दिवसात असणाऱ्या पोहोचू शकतो. म्हणून असा विचार करून राजा दशरथाने असणारा जहाजाची बोटीची असणारी सुविधा केली आणि सुविधा करून असणारं त्याच्यामधून हे सर्वजण निघू लागलेले आहे. जेवली हुनी जेवी द्वारका पायवाट दुरी देखा तारुवी बैसूनी जाता लोका दिवसा दोका जाऊ पावती. चिवली गाव आहे, द्वारकेपाशी असणारं चिवली असणारं अशा प्रकारचं एक बारकं गाव आहे. तिथं असणारं जर पायी गेलं तर दूर अंतर लागतं आणि जर मधून गेलं नदीमधून, गंगेमधून किंवा असणार जी काही तिथं नदी आहे तिथून जर गेलं जशा प्रकारे असणार द्वारका जवळ पडते, तशाच प्रकारे असणारं नाडबाबा सांगतात. तसं असणार या राजा दशरथाने विचार केला की निश्चित असणार आपण लवकरात लवकर पोहोचू. म्हणून राजा दशरथाने वराड जेवढंही असणारं वराड आहे ते आपल्यासोबत घेतलं आणि त्या जहाजेतून बोटीतून असणार कौशल देशाकडे निघाली. राया दशरथे या परी वराड घालोनी नावेवरी स्वये निघाला समुद्री त्वरे करी जावया. आणि आता आपल्याला अवधी जो काही आहे अत्यंत मापक पूरक अशा प्रकारचा अवधी दिलेला आहे आणि त्यात आपल्याला पोहोचायचंय. म्हणून असणार राजा दशरथाने वराडाला असणार नेण्यासाठी घाई केलेली आहे. टके पताका नावेवरी निशाने त्राटिल्या भेरी वराड चालिले समुद्री अति गजरी उल्हासे. आणि जात असताना आपले जे काही जहाज आहे
जे असणार सर्व आपलं जे काही दळ आहे ते सर्व दळ आपल्या सोबत घेतलेलं आहे. सर्व वराडी मंडळी असणार सोबत घेतली. आपल्या जहाजाला असणार उंच उंच अशा पताका लावलेले आहेत, झेंडे लावले आणि पुन्हा आता वराड निघालाय म्हणून असणार वाजंत्री त्या ठिकाणी वाजू लागलेली आहे आणि मोठ्याने गर्जना देखील असणार. ते सर्वजण राजा दशरथाच्या लग्नासाठी अत्यंत असणार हर्ष उल्हासित होऊन करू लागलेले आहे. रावणे पाळती करुणी पुरी, विमान बळे येऊनी अंधारी. दशरथ बैसला जे नावेवरी, ते निशाचरी फोडिली. आणि त्यावेळेस काय झालं, राजा दशरथ सगळं वराड असणारा निघू लागलेला आहे आणि लवकरात लवकर आपल्याला पोहोचायचंय म्हणून ते असणार रात्रीही प्रवास करायचे आणि दिवसाही प्रवास करायचे. मग हा असणारा रावण जो आहे निशाचरच आहे, पूर्ण राक्षस आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी असणार काय केलं, रावणाने असणारा खेचर गतीने आला आणि येऊन ज्या असणाऱ्या जहाजामध्ये राजा दशरथ बसले होते त्याच असणारा जहाजावर घाव घातला आणि काय केलेलं आहे. बाप होणार कैसे बळी, ते न चुके कदा काळी. दशरथ बुडता पैजळी, झाले ते काळी अपूर्व. आणि रावणाने असणार त्या जहाजावर घात केल्याबरोबर असणार जहाज जे आहे ते सर्वच्या सर्व असणार तुटून गेलेलं आहे. सर्व जीव असणार त्याच्यामधले जेवढे होते त्यांचे असणार दयनीय अवस्था झाली. काही असणार त्या ठिकाणी मरून गेले. परंतु असणार काहीतरी पुढे असणार भयंकर अशा स्वरूपाचं कार्य व्हायचं आहे आणि जशा प्रकारे असणार कोणत्या गोष्टी घडून यायच्या असल्या तर अशा असणार कधी कधी अशा प्रकारे दुष्ट कृत्य त्या ठिकाणी होत असतं. म्हणून आता राजा दशरथ असणार त्या जहाजातून खाली पडून असणार पाण्यामध्ये ज्यावेळेस बुडू लागले त्यावेळेस काय विपरीत घडलेलं आहे. दशरथ बुडता पै तळवटी, राम नाम स्मरे वाक्पुटी. तव सापडली फुटकी पाटी, राम संकटी तारक. मग अशा प्रकारे असणारे राजा दशरथ व्याकुळ होऊ लागले, पाण्यामध्ये असणाऱ्या घटकाळ्या खाऊ लागलेले आहेत. मग त्यांच्या असणार अनायासाने प्रभू रामचंद्राचं नाव असणार राजा दशरथाच्या मुखाला आलं. राम 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 अशा प्रकारचा जप चालू केला आणि जप चालू केल्याबरोबर असणार त्या ठिकाणी एक जी पाटी आहे म्हणजे असणार मोठं टोपल्यासारखं ते त्या ठिकाणी दिसलं आणि राजा दशरथाला ते दिसल्याबरोबर राजा दशरथाने असणार सहारा घेतला आणि त्या ठिकाणी पुढं पुढं जाऊ लागले. श्रीराम दशरथाचे कुशी, मनोनी नाम आठवे त्यासी. बुडता नव्हे का साविसी, नामे रायासी तारिले. आणि असं असणारा श्रोते हो, तुम्ही तुमच्या मनामध्ये असणारे विकल्प येईल की प्रभू रामचंद्र जन्मण्याच्या अगोदरच राजा दशरथाच्या मुखाला नाव असणारं रामाचं कसं काय आलं, तर ते असणार प्रभू रामचंद्र स्वतः असणार भविष्यात त्यांच्या असणाऱ्या पोटी जन्म घेणार होते. म्हणून असणाऱ्या राजा दशरथाच्या मुखाला राम नामाची त्या ठिकाणी आवृत्ती झालेली आहे आणि त्याच रामनामाच्या बळावर अशी कीर्ती झाली की राजा दशरथ असणार त्या ठिकाणी अत्यंत सुखरूप असणाऱ्या पुढं पुढं जाऊ लागलेले आहेत. कोणतीही भीती असणार त्या पाण्याची त्यांना वाटत नाही. नाम आठविल्या आकांती, आकांता माझी अति विश्रांती. नामे तारक त्रिजगती, सुख संवित्ती श्रीरामे. आणि असं असणार नाम जे आहे ते नामाचा महिमा नाथ बाबा सांगू लागले की अत्यंत असणारा बिकट काळ तो असणारा राजा दशरथाचा होता आणि जर नाव असणारा भयंकर अशा स्वरूपाचं म्हणजे संसार सागर जो आहे संसारातलं असणारं सगळं दुःख जर त्या ठिकाणी तारून येतं तर मरण किंवा असणार अशा प्रकारे पाणी अग्नी या गोष्टी काहीच करू शकत नाहीत, कारण त्या सर्व असणार प्रभू रामचंद्राच्या अधीन आहेत आणि त्याच्यामुळेच राजा दशरथाला असणारं पाणी त्या ठिकाणी बुडवू शकेल नाही. सापडता फुटकी पाटी, समुद्र लाटांच्या पैलोटी. जेथे कौशल्याची पेटी, राजा त्या बेटी लागला. आणि अशा प्रकारे असणारा जी त्यांना पाठी सापडली होती ती फुटकी होती आणि त्याच फुटक्या पाठीचा असणारा काहीतरी सोबती घेऊन असणारा पुढं 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 ज्यावेळेस राजा दशरथ असणारे पोहत पोहत जाऊ लागले त्यावेळेस असणारं एक बेट दिसलं आणि ते बेट कोणतं होतं तर त्याच बेटावर असणारं माता कौशल्याची पेटी ते असणाऱ्या माशाने आणून ठेवलेली होती आणि अशा प्रकारच्या बेटावर राजा दशरथ जाऊन पोहोचलेले आहे. दशरथ पै उठा उठी, सवेग चालिला त्या बेटी. सम्मुख देखोनी या पेटी,
आश्चर्यपोटी मानिले. आणि आता राजा दशरथ असणारा त्या बेटावर पोहोचलेले आहेत. पोहोचल्यानंतर असणारा या ठिकाणी आपण कुठं आलोय काय आलोय या कोणत्याही गोष्टीच असणारा त्यांना कळू लागेल नाही की मी नेमकं कुठं आलोय काय नाही. त्याच्यामुळे इकडे तिकडे असणारा ज्यावेळेस पाहू लागले, पाहत असताना थोडं थोडं असणारा पुढे चलत गेल्याबरोबर असणार त्यांच्या समोर त्यांना असणारा एक पेटी दिसली. आणि पेटी दिसल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की बाबा या ठिकाणी कुणीच एकही माणूस असणारा जीव दिसत नाही, मग ही पेटी नेमकी आली कशी, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी राजा दशरथ करू लागलेले आहे. भोवती समुद्राची घरटी, येथे कोणी ठेवली पेटी, पाहता दुसरे न दिसे दृष्टी, विस्मय पोटी अनिवार. आणि इकडे तिकडे फक्त जहाजा नाहीत, माणसं नाहीत, अखंड असणारा त्या बेटाच्या चारही बाजूने अथांग अशा प्रकारचा समुद्र पसरलेला आहे. मग ही असणारी पेटी मानव निर्मित दिसू लागलेली आहे. मग अशा प्रकारे मानव निर्मित पेटी या ठिकाणी कस काय आली असा असणारा विचार त्या ठिकाणी राजा दशरथाला येऊ लागला. तेने ती पेटी हाती धरली, होणारे किल्ली उघडली, भीतरी कौसल्या देखिली, असे बैसली संचित. आणि आता राजा दशरथ त्या जवळ गेलेले आहेत. गेल्याबरोबर असणारा त्या पेटीला असणारी चावी तशीच होती, कारण त्या मीनाला माहित होतं की या ठिकाणी कुणीच येऊ शकत नाही, जीव कोणता असणारा त्या ठिकाणी जाईल. अत्यंत बिकट असणारा मार्ग त्या ठिकाणी होता. आणि त्याच्यामुळं जी काही चावी त्याच ठिकाणी होती राजा दशरथाने तीच घेतली. आणि ती ज्यावेळेस पेटी उघडल्याबरोबर असणारा माता कौशल्येचं दर्शन त्या ठिकाणी राजा दशरथाला झालं. दशरथ पुसे तू कोण, येरी विस्मयो पावली पूर्ण, तुम्ही कोणाचे कोण, येथे आगमन कैसेनी. आणि ज्यावेळेस राजा दशरथाने पेटी उघडली, बघितल्याबरोबर असणाऱ्या माता कौशल्या दिसल्या. परंतु असणारं अज्ञान होतं, त्या दोघांनीही असणारं लग्नाच्या अगोदर एकमेकाला पाहिलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळं राजा दशरथाने माता कौशल्याला विचारलं की तुम्ही असणारं या ठिकाणी या पेटीमध्ये काय करू लागलात, अत्यंत असणारं बिकट स्थान हे आहे आणि इथं येण्याचं असणारं प्रयोजन कशा प्रकारचं झालं. मग असा प्रश्न माता कौशल्याला विचारला बरोबर माता कौशल्य सुद्धा असणारा प्रतिप्रश्न त्या ठिकाणी राजा दशरथाला केला की तुम्ही असणारा मला विचारण्या अगोदर तुम्ही असणारा मी बद्ध या ठिकाणी पेटीमध्ये आहे आणि तुम्ही मुक्त मला दिसू लागलेला, त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी कसे आला हे मला पहिल्यांदा सांगा, अशा प्रकारे असणारा माता कौशल्या राजा दशरथाला बोलतात. राजा म्हणे तू गोरटी, तुझ कैसेनी प्राप्त पेटी, तुझ कोणे ठेविले बेटी, समूळ गोष्टी सांगावी. आणि पुन्हा असणाऱ्या राजा दशरथाने सांगितलं की बाबा मी असणारा माझा सांगतो, परंतु तुम्ही असणारा अगोदर सांगा तुम्ही या पेटीमध्ये कशा प्रकारे आला आणि या पेटीत येण्याचं तुमचं असणारं म्हणजे तुम्हाला कुणी आणलं का काय झालं आणि ही असणारी पेटी या ठिकाणी कशी काय आली, तुमचं असणारा पूर्व वृत्तांत काय आहे, वंश काय आहे, कुळगोत्र काय आहे, तुमचं नाव काय आहे, हे ज्यावेळेस असणारा मला कळेल त्यावेळेस असणारं त्या ठिकाणी मी माझं गोत्र कुळ सगळं सांगतो, अशा प्रकारे असणारे राजा दशरथ त्या ठिकाणी माता कौशल्येला बोलतात. पयोनिधी अगाध गहन, मत्स्य मगर अति दारुण, ऐसे दुस्तर दुर्गम स्थान, येथे आगमन कैसेनी. आणि हा जो समुद्र आहे तो समुद्र असणारा अथांग अशा स्वरूपाचा आहे आणि त्याच्यामुळे या समुद्रामध्ये भयंकर असणारे मोठे मोठे असे मासे आहेत, मगर आहेत, अत्यंत असणारे भयंकर क्रूर जीव आहेत. आणि या क्रूर जीव असून सुद्धा या ठिकाणी तुम्ही पेटीमध्ये अत्यंत सुरक्षित कशा काय असा प्रश्न राजा दशरथ माता कौशल्येला विचारतात. कौशल रायाची मी राजबाळा, राये दशरथू वरू नेमिला, तव रावणे घालून निघाला, घेऊन आला मजलंके. मग आता माता कौशल्य असणाऱ्या राजा दशरथाला सांगू लागले आहेत की मी असणारी जी काही कोसल राजा आहे कोसल देशाचा, त्या कोसल देशाचा असणारा राजाची मी अत्यंत प्रिय अशा प्रकारची कौशल्या मुलगी आहे. आणि ज्या वेळेस असणारा त्या राजाने माझ्या पिताश्रीने असणारा राजा दशरथासोबत माझा विवाह ठरवला हे ऐकता क्षणीच असणार राजा रावणाने असणारा मला बंदी केलं आणि बंदी करून या पेटीमध्ये असणारा मला ठेवलेला आहे, अशा प्रकारे माता कौशल्या राजा दशरथाला सांगतात. भविष्ये रावण दचकला पोटी, भयेची मजला घालून पेटी, ठेवले धाडिले समुद्राचे पोटी, तेने ये बेटी ठेविले. आणि असा असणारा जो रावण आहे
त्याने माझं भविष्य ऐकलं किंवा पाहिलं आहे आणि त्याच्यामुळं त्याला असणार अत्यंत भयंकर अशा स्वरूपाची भीती वाटली आणि त्या भीतीच्या पोटी असणार त्याने मला तिथून उचललं आणि उचलून असणार या ठिकाणी भीतीमध्ये असणार मला या पेटीत ठेवलं. अशा प्रकारचा असणारा वृत्तांत माता कौशल्या त्या ठिकाणी राजा दशरथांना सांगतात. ऐसिया सांगता गोष्टी कौशल्या बाष्पे दाटली कंठी, भाग्ये अभाग्य मीच सृष्टी नव्हेची भेटी दशरथा. आणि आता माता कौशल्या असं सांगता सांगता असणारे रडू लागलेले आहेत की मी असणारा खरंच अभागी अशा प्रकारचे आहे. मला असणारा सूर्यवंशाचा असणारा राजा दशरथ मला पतिस्वरूप मिळणार होता. माझ्या पुण्याच्या असणारे राशी त्या ठिकाणी जमल्या असत्या, परंतु माझं असणारा मी अत्यंत अभागी अशा प्रकारचे आहे आणि त्याच्यामुळे मला त्यांचं मुखही पाहता येणार नाही अशा प्रकारचा शोक त्या ठिकाणी माता कौशल्या करतात. न व्हावे दशरथाचे लग्न या लागी रावणे केले विघ्न, दशरथा करावया भग्न सवेग सैन्य मोकलिले. आणि ते माता कौशल्या सांगू लागले आहेत की राजा दशरथाचं लग्न होऊ नये ही असणारे मनोमन इच्छा त्या रावणाची होती. त्याच्यामुळे त्यांनी मला तर या ठिकाणी बंदी बनवून ठेवलेलंच आहे, परंतु मला बंदी बनवून तो असणारा राजा दशरथाला मारण्यासाठी त्याचे सैनिक त्याने पाठवलेले आहेत. अशा प्रकारे असणाऱ्या माता कौशल्या त्या ठिकाणी बोलतात. जळो जळो तो दशानन स्वप्नी न व्हावे संभाषण, धरोनी दशरथाचे ध्यान प्राण त्यागीन स्वानंदे. आणि आता माता कौशल्या बोलू लागले आहेत की जळो अशा प्रकारचा असणारा तो रावण, त्याच असणारा माझ्या मनामध्ये सुद्धा असणारा त्याच्यासोबत संवाद नको असा असून मी असणारा जी काही राजा दशरथाची त्या ठिकाणी मनोमन कामना केलेली आहे त्या राजा दशरथाचा असणार मनोमन चिंतन करून मी जीव देईल, परंतु अशा प्रकारे असणार मी त्या ठिकाणी राजा रावणाचा विचार देखील करणार नाही असा माता कौशल्या बोलतात. ऐकून कौशल्येचे वचन राजा झाला विस्मयापन्न, सप्तसागरी होता मग्न होणार पूर्ण चुकेना. अशा प्रकारे असणार ज्या वेळेस माता कौशल्याने सांगितलं त्यावेळेस राजा दशरथाला आश्चर्यच वाटलं की मी असणारा या समयासाठी इथून असणारा माझ्या देशाहून कौशल देशापर्यंत जाऊ लागलेलो आहे, परंतु मी समुद्रात पडून सुद्धा असणार जे गोष्ट असणार होणार आहे ती कधीच चुकत नाही, म्हणूनच असणार ही जी कौशल्य आहे ते माझ्या समोर मला दिसू लागली. अशा प्रकारे असणार राजा दशरथ विचार करतात. राजा सांगे निज वृत्तांत रावणे माझा करिता घात, रक्षिता झाला श्री रघुनाथ समुद्रा आत बुडविता. आणि आता राजा दशरथाने सांगितलं की मीच असणारा त्या ठिकाणी राजा दशरथ आहे. त्या रावणाने सैन्य पाठवलं होतं, माझी जी काही नौका आहे ती सर्वच्या सर्व असणाऱ्या नेस्तनाबूत केली, बुडवून टाकली आणि मीच असणारा या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नावावरती तरत या ठिकाणी आलेलो आहे. अशा प्रकारचा वृत्तांत राजा दशरथ माता कौशल्याला सांगतात. तो समुद्र भरिल्या आत येथे आलो मी दशरथ, येरी पुसे तू अजाचा सूत रघुचा नातू सूर्यवंशी. मग असं असणार पुन्हा जे आहे राजा दशरथाने सांगितलं की अशा प्रकारचा असणारा हा जो अथांग समुद्र आहे तो मी असणारा पोहत या ठिकाणी मला भेट दिसलं म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि अशा प्रकारचं ज्यावेळेस माता कौशल्याला सांगितलं त्यावेळेस माता कौशल्या बोलू लागल्या तुम्ही दशरथ असणारं तुमचं नाव सांगता, मग आजाचा मुलगा आणि रघुचा नातू हे तुम्हीच दशरथ आहात का? अशा प्रकारचा असणारा प्रतिप्रश्न त्या ठिकाणी माता कौशल्या राजा दशरथांना करतात. ऐकून निश्चय वचन कौशल्या झाली सुख संपन्न, मज तुष्टला जनार्दन केले सुलग्न एकांती. मग आता माता कौशल्याला असणाऱ्या राजा दशरथाने सांगितलं की जे तुमच्या मनात आहे आजाचा मुलगा सुद्धा मीच आहे, नातू सुद्धा असणारा रघुचा मीच आहे. मग असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस असणारा अत्यंत आनंद त्या ठिकाणी माता कौशल्याला झाला की बाबा मला ज्याच्या सोबत असणारा विवाह करण्याची इच्छा होती
जे असणार मी माझी मनोकामना केली होती भगवंताने असणार ते समुद्राच्या असणारा मधोमध एका बेटावर असणारा पूर्ण केली आहे. म्हणून माता कौशल्याला अत्यंत आनंद त्या ठिकाणी राजा दशरथाला पाहून झालेला आहे. नाही कर्माची खटपट, नाही लौकिक अंतपाट, नसता लोकी कटकट, लग्न लागले निर्दोष. आणि आता त्याच ठिकाणी माता कौशल्या आणि राजा दशरथाचं असणारा लग्न लागू लागलेलं आहे. कशा प्रकारचं लग्न असणार त्या ठिकाणी लागलं की कोणतंही कर्म करण्याची गरज नाही. कुठं असणारा मंडोळी आणा, काय आणा, कुणाला कपडे घ्या, काय करा, या कोणत्याही गोष्टीची असणार गरज न लागता लौकिक जे आहे त्याचा असणारा लौकिकाचा अंतपट सुद्धा असणार त्या ठिकाणी धरण्याची गरज नाही. आणि अशा प्रकारे सर्व कर्म विरहित होऊन त्या ठिकाणी आम्ही लग्नाला तयार आहोत अशा प्रकारचा विचार त्या दोघांचाही झालेला आहे. दोहींचा जो निज हरीख, तो चितयांचा मधुपर्क, बोल बोलिली जे अनेक, मंगळाष्टके ती तेथे. आणि आता असणारा तेच माता कौशल्याला जो झालेला आनंद आहे तो राजा दशरथासाठी असणारे मधुपर्क म्हणजे आहे, म्हणजे गोड असणार त्या ठिकाणी गोड त्यांच्या हवाली केलेला आहे. आणि जो राजा दशरथाचा आनंद आहे तो असणारा माता कौशल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं मधुपर्काचं असणारं पूजन त्या ठिकाणी एकमेकांचं झालं. आणि त्या दोघांनी आतापर्यंत जो काही असणारं संभाषण एकमेकांसोबत केलेलं आहे तीच असणारं मंगळाष्टिका आहे. अशा प्रकारे नारबाबा असणारं त्या दोघांचं सुलग्न आपल्याला सांगतात. विकल्पाची झडिली पळे, संकल्पाशी मुद ओवळे, स्वधर्माचा दीप उजळे, सुख कल्लोळ लग्नार्थ. आणि अशा प्रकारे असणारा जो काही विकल्प आहे तो विकल्प रूपी असणारा कचरा झाडून काढून त्या ठिकाणी जी काही संकल्प आहे संकल्प दोघांनी असणारा सोबत राहण्याचा निश्चय राजा दशरथाने आणि माता कौशल्याने केलेला आहे. आणि त्याचबरोबर असणारा स्वधर्माचा आता इथून पुढे असणारा आपण गृहस्थ होणार आहोत आणि आपला धर्म दोघांचा काय आहे त्या दोघांचा धर्म असणारा उजळवण्याचं कार्य त्या ठिकाणी भगवान असणार म्हणजे जे राजा दशरथ आहेत आणि माता कौशल्या करू लागले. अनोळखता मागे सांडे, तेची पायी पाय माडे, परमानंद वाडे कोडे, सुख सुरवाडे लग्नार्थ. आणि आता असणार जी काही अनोळख असणार त्या माता कौशल्याची आणि राजा दशरथाची होती तो असणारा पायमंडा जो होता तो असणारा आता निघून गेलेला आहे. दोघांची असणारी एकात्मता त्या ठिकाणी झाली आणि परमानंद त्या दोघांनाही मिळू लागलेला आहे. आणि अत्यंत सुखाच्या आनंदामध्ये ते राजा दशरथ आणि माता कौशल्या नाहून निघू लागलेले आहे. उदरा येईल श्री रघुनाथ, लग्नी पावला अभिजित, लग्न घटिका पाहे भास्वत, काल सांगत सावधान. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्र स्वतः राजा दशरथाच्या आणि माता कौशल्याच्या पोटी जन्म घेणार आहे. आणि त्याच्यामुळं जो काही असणारा अभिजित मुहूर्त लग्नाचा आहे तो अभिजित मुहूर्त असणारा लवकरच त्यांच्यापाशी येऊन ठेपलेला आहे. आणि सूर्य देवता सुद्धा असणारा तो मुहूर्त आणण्यासाठी अत्यंत त्या ठिकाणी मदत करू लागले. आणि पुढचा जो काही मंगल असणारं कार्य आहे ते त्या ठिकाणी अत्यंत म्हणजे सर्व सृष्टी प्रभू रामचंद्रांना मदत करण्यास सज्ज झालेली आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. द्वैशी ओळखी होता स्पष्ट, सुटून गेला अंतरपाट, ओम पुण्य आहे वाचे श्रेष्ठ, मौननिष्ठ होऊन ठेले. आणि असं असणारा जो काही काळ आहे तो त्यांचं सांगू लागलेला आहे की जशा प्रकारे असणारा काळ तुमच्या पडशी येईल तसा असणारा तुम्ही सावधान राहा. आणि हे असणारं मंगलाष्टिका त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मंगलाष्टिका झाल्यानंतर जो काही अनोळख असणार त्या दोघांचे होते तो जो असणारा अंतपटामध्ये धरला होता तो असणारा अंतपट पिटलेला आहे. आणि त्या दोघांचा असणारा ओम पुण्य हा वाचन वाचणार होऊन त्या दोघांचा लग्न विवाह त्या ठिकाणी माता कौशल्याचा आणि राजा दशरथाचा पार पडलेला आहे. लग्न जरा समुद्र बेटे, बोले त्याची मुख्य पेटे, लग्न लागले उठा उठे, द्रष्टे होताचे. आणि आता लग्नाचं नियोजन कुठे केलेलं होतं ते असणारा समुद्राच्या बेटावरती.
आणि जे मंडप म्हणून असणारा त्यांना काही प्रदान झाला होता तो म्हणजे असणार माता कौशल्यला दिलेली पेटी, तोच असणार त्यांच्यासाठी मंडप झाला. आणि अशा प्रकारचा सुलग्नाचा योग असणारा त्या दोघांचा त्या ठिकाणी आलेला आहे. या परी कौशल्याने निज कांत लग्ने वरीला दशरथ, पुढील कथेचा यथार्थ आश्चर्यार्थ अवधारा. आणि अशा प्रकारे असणाऱ्या माता कौशल्याने अत्यंत आनंद आणि प्रेमपूर्वक त्या ठिकाणी राजा दशरथासोबत लग्न केलेलं आहे. आणि आता पुढील जो असणारा कथार्थ आहे तो अत्यंत असणारा त्या ठिकाणी अद्भुत अशा प्रकारचा आहे. आणि तुम्ही तो सावधान चित्ताने ऐका. कौशल्य आणि दशरथ दोघे बैसले पेटीत, फळे पक्वाने बक्षित जळप्राशित स्वानंदे. मग आता त्या दोघांचं लग्न तर झालं, परंतु आता नेमकं करायचं काय हा असणारा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी पिण्यासाठी समुद्राचं पाणी काही उपयुक्त अशा प्रकारचं नव्हतं, खाण्यासाठी काही नव्हतं. मग या दोघांनी असणारं काय केलं, तिची पेटी असणारं रावणाने दिली होती, ज्या पेटीत माता कौशल्यला ठेवलं होतं त्याच्यातच खायला प्यायला पूर्ण असणार होतं. त्याच्यामुळे ते दोघांनी असणार त्या पेटीमध्ये रहिवास केला आणि खाण्यापिण्याची असणार सुविधा त्या ठिकाणीच करू लागली. कौशल्य पुषे दशरथाशे, पुढे निर्गती आमुची कैसे. राजा सांगे कौशल्यशे, रामनामेशे आम्ही मुक्ते. मग आता माता कौशल्याने विचार केला की आपण इथं असणारा खाऊन पिऊन राहण्यापेक्षा आपलं पुढचं काही कार्य करायला पाहिजे. मग माता कौशल्या राजा दशरथाला बोलू लागले की हे राजन, आता इथं बसून असणारं काही जमणार नाही. मग असणारा पुढील जो काही कार्यार्थ आपल्याला काही करायचा आहे तो नेमका कशा प्रकारे असणार साधला पाहिजे याच्यावर काही ना काहीतरी विचार आपण करायला पाहिजे. असं म्हणल्याबरोबर असणारं राजा दशरथाने सांगितलं की ज्यावेळेस असणार आपल्याला काही सुचणार नाही त्यावेळेस असणारा निश्चितच भगवंताचं नामस्मरण केलं की तो असणार आपल्याला सद्बुद्धी देतो. त्याच्यामुळं आपण फक्त दोघांनी आता काय करायचं, प्रभू रामचंद्राचं असणारं नामस्मरण करायचं. ते जशा प्रकारे सद्बुद्धी देतील तशा प्रकारे असणारं पुढील कार्यभार करू. वशिष्ठ सद्गुरु वचन करिता राम नामस्मरण, भव भयाचे निर्दाळन बंद मोचन ते किती. मग राजा दशरथ सांगू लागले आमचे जे काही असणारे कुळगुरु वशिष्ठ आहे त्यांचं असणारं अशी शिकवण आहे की ज्यावेळेस आपण असणार संकटात असू, आपण तर असणार त्या ठिकाणी आता या समुद्राच्या बेटावर एका पेटीमध्ये आहोत, या ठिकाणी खाण्यापिण्याची तरी सोय आहे. मग प्रभू रामचंद्र जर संसार रूपी असणारा सागर आपल्याला तरुण नेऊन मुक्त जर करीत असतील, इतकं मोठं जर असणारं महान कार्य ते जर करीत असतील तर आपण या ठिकाणी फक्त एका पेटीमध्ये बंद आहोत, एवढेच असणार आपण दुःखात आहोत. आणि निश्चितच आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर यातूनही भगवंत आपल्याला मुक्त करतील अशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी राजा दशरथ माता कौशल्यला सांगतात. आम्ही तुम्ही मिळून आता सावधान एकाग्रता, भावे स्मरता श्री रघुनाथा भव सर्वता आम्हा नाही. आणि असं असणार हे कौशल्य आपण असणारा तू आणि मी आपण दोघं जण काय करू, आता अखंड असणार हरिनाम घेऊ. आणि हरिनाम घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आपल्याला मार्ग लावतील आणि त्यांचं ज्याच्या मुखात असणारा नाव आहे त्याला असणार कोणत्याही गोष्टीसाठी भिण्याची गरज नाही, निश्चितच ते आपले तारक ठरतील अशा प्रकारचा विश्वास असणारा त्या ठिकाणी राजा दशरथ माता कौशल्य. पृथ्वी बुडावया आडबडे, आकाश तुटून या पडे, तरी मरत्याकडे भय बापुडे केविरी गे. आणि हे कौशल्या या ठिकाणी असणारं पृथ्वी जरी असणारं बुडाला किंवा असणारं तळागाळाला जाऊ लागली किंवा कोणतंही असणारं महासंकट असणारा त्या ठिकाणी या सृष्टीवर आलं तरी असणारा ज्याच्या मुखामध्ये असणारा अखंड नामस्मरण आहे, अत्यंत प्रेमपूर्वक भावभक्तीपूर्वक असणारा जो नामस्मरण घेतो त्याच्याकडे असणारा कलाकाळी काळ पाहू शकत नाही आणि काळाची हिंमतही होऊ शकत नाही. ऐकता राम नाम गोष्टे, विघ्ने पडते 12 वाटे, भिवो नको गोरटे, सुख संतोषे श्रीरामे. अरे प्रभू रामचंद्राचं नाव ऐकल्याबरोबर असणारा भीती जी आहे, भवरूपी जो सागर आहे तो असणारा त्या ठिकाणी येत किंचित असणारा आपल्या मनाला किंवा आपल्या भोवताली सुद्धा असणारा राहण्याचा विचार करू शकत नाहीत. कळे काळावर असणारा मात करण्याची जी आहे ताकद त्या रामनामाने येते आणि त्याच्यामुळं आपल्याला जर असणारा
सागरातून तरुण जायचं असेल, आपल्याला असणारा त्या ठिकाणी काहीतरी निश्चित कार्यभार आपल्याला करायचा असेल तर फक्त प्रभू रामचंद्र आपल्याला मार्ग दाखवतील आणि त्याच्यामुळे आपण नामस्मरण करावं असा विश्वासार्हता असणार त्या ठिकाणी माता कौशल्यला राजा दशरथ देतात. उदरायावया श्री रघुनाथ नीर सामर्थ्य प्रतापवंत प्रवेशला दशरथात नामी भावात तेने त्याशी. आणि नाथ बाबा आपल्याला सांगू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्र असणारा स्वतः जगाचा मालक त्या राजा दशरथाच्या असणारा आणि माता कौशल्याच्या पोटी जन्म घेणार आहे आणि त्यांची असणारी त्या ठिकाणी सात्विक वृत्ती आहे आणि त्याच्यामुळं प्रभू रामचंद्र स्वतःच असणार त्या ठिकाणी राजा दशरथाच्या असणारा सर्व अंगामध्ये संचरित झालेले आहेत आणि तेच असणार त्या ठिकाणी माता कौशल्य कोण भजन करून घेऊ लागले. ऐशी दोघे करिता गोष्टी मिने मिना जीवनी हाटे दोघा सहित घेऊन पेटे उठा उठे निघाला. आणि असं असणारा त्यावेळेस विचार राजा दशरथाने माता कौशल्याने केला असणारा अखंड असणारा आता ते नामस्मरण करू लागले आणि नामस्मरण करीत असताना जो असणारा मीन त्या ठिकाणी दुसऱ्या माझ्यासोबत असणारा युद्ध करू लागला होता तो असणारा वापस आला आणि वापस आल्यानंतर पुन्हा असणारा ती पेटी आपल्या मुखात घेतली आणि पुन्हा इकडे असणारा समुद्रामध्ये क्रीडा करू लागलेला आहे. ब्रह्मयाची पुष्य रावणे कौशल्या लग्न समय पुन आजीचे होते संधाना लागले लग्न दशरथाशी. मग आता रावणाने काय केलं, माता कौशल्याला पेटीत दाबून ठेवलं, राजा दशरथावर असणारा आघात केला जे सैनिक आहेत पाठवून. मग राजा दशरथाला वाटलं की असणाऱ्या दोघांची निश्चितच कलाकार्य असणारे भेट होऊ शकत नाही म्हणून तेव्हा असणारा राजा दशरथ ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन सांगितलं की ब्रह्मदेवा तुम्ही तर असणारा मला सांगत होते की राजा दशरथाचा आणि माता कौशल्याचा विवाह होणार आहे, मग मी तर अशा प्रकारे कार्य केले दोघांना असणारे वेगळे करून टाकले, मग कशा प्रकारे विवाह होईल. त्यावेळेस असणारा ब्रह्मदेवाने सांगितलं की हे रावणा तो असणार अत्यंत मूर्ख आहे, जे सृष्टीने असणार ठरवलेलं आहे ते कधी असणार तो मोडू शकत नाही. त्या राजा दशरथाचा आणि माता कौशल्याचा कधीच विवाह झाला. ऐकोनी ब्रह्मयाची मात रावण खदखदा हसत पाहो सत्य लोकनाथ असत्य वदत मज पाशे. आणि ज्या वेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं की त्या दोघा जणांचा विवाह झाला त्यावेळेस राजा रावण असणारा मोठ्या मोठ्याने हसू लागला आणि म्हणू लागला तुम्ही असणारं सत्य लोकाचे असणारं नाथ आहात, तिथालचे असणारे महत्वाचे तुम्ही असणारा ब्रह्मदेव आहात आणि तुम्ही सत्य लोकांचे असणारं नाथ आणून असून असणारं असत्य का बरं मला सांगता, मी असणारा त्या ठिकाणी तुमच्या वचनाला सहमत नाही अशा प्रकारे रावण त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला बोलला. सत्य लोकी मजा असता सत्य मानिशी लंका नाता तरी ब्रह्मलिखितार्था तुझ तत्वता कळले नसे. मग ब्रह्मदेवाने सांगितलं की हे रावणार तू असणार हा जो मोठ्या मोठ्याने हसू लागलेला आहे सांग उपहास माझा करू लागलेला आहे, परंतु मी असणार त्या ठिकाणी सत्य लोकांमध्ये आहे आणि सत्यच तो या ठिकाणी तुला सांगत आहे. कारण जे काही ब्रह्मलिखित आहे ते ब्रह्मलिखित असणार जे लिहिलेलं आहे ते होणारच, न होणार असं असणार कधी होणार नाही. त्याच्यामुळं तुला असणार ब्रह्मलिखितावर विश्वास नाही काय की असा विचार असणारा ब्रह्मदेव त्या ठिकाणी रावणाला म्या केला दशरथाचा घात कौशल्या घातले समुद्रात आता लग्नी कैचा दशरथ वचन सत्य न माने. आणि रावण विचार सांगू लागला की मी आताच असणारा राजा दशरथाला मारून आलोय आणि त्या कौशल्याला असणाऱ्या पेटीत घालून त्या ठिकाणी माशाच्या तोंडात देऊन आलोय, मग कशा प्रकारे असणार राजा दशरथाचा आणि कौशल्याचा विवाह लागणार हे असणार अशक्य अशा स्वरूपात आहे, तुम्ही मला खोटं बोलताय. जिने मरणे भगवत सत्ता ते तो झाले लंका नाता मनशी म्या मारले दशरथा हे तत्वता असत्य होय. आणि त्यावेळेस असणार ब्रह्मदेव रावणाला सांगू लागले की हे रावणा अरे तू त्या ठिकाणी शास्त्र पुराण वाचणारा माणूस आहेस, ब्राह्मण माणूस आहेस, तुला असणाऱ्या सगळ्या गोष्टी कळतात, तू असणार मी राजा दशरथाला मारून आलोय असं म्हणायलास, परंतु मारणं आणि जगवणं हे जे कार्य आहे ते भगवंताचं आहे, ते असणार तुझं कार्य नाही. त्याच्यामुळं असणार तू जरी त्या ठिकाणी किती खटापटा करून आला असशील तरी असणार निश्चित ते त्यांचं जे काही ठरवलेलं लग्न आहे
ते उरकून असणार त्यांनी घेतलेलं आहे असा असणारा ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगतात. आई शिवप्रोक्ती ब्रह्मवचन ऐको निका दशानन पेटी आणून पाहे आपण तव दोघा जना देखिले. आणि अशा प्रकारे ज्या वेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं बरोबर असणारा रावणाने विचार केला की इथं असणार एकमेकाला बोलून फिरून काही होणार नाही. आता आपण जाऊन असणार निश्चितच खात्री करू आणि खरं आहे का खोट आहे हे पाहू असं म्हणून असणारा राजा रावण गेला. तो जो काय मासा आहे त्याला असणारा बोलून असणार त्याच्या मुखातली पेटी काढली. पेटी काढून असणार ज्यावेळेस उघडून बघितली तर तो असणार आश्चर्यचकित झाला की मी या ठिकाणी असणार निश्चित कौशल्यात ठेवली होती. मग राजा दशरथ आलाच कसा काय अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी रावण करू लागले. प्रथम निघता दशरथ जगला तो लंकानात त्याचा करावया घात शस्त्रात घातला. आणि आश्चर्य वाटल्या बरोबर असणारा राजा दशरथ बाहेर निघण्यासाठी असणारा पुढे सरसावल्याबरोबर असणारा रावण जो आहे तो रावण त्या राजा दशरथाला असणारा मारण्यासाठी धावला. त्यावेळेस काय झालं पुढाले कोणी रावण दशरथ आले स्फुरण 10 कंठ विदश्यती नयन भुई पाडित कर घाते. आणि ज्या वेळेस रावणाने असणारा हातामध्ये तलवार घेऊन मारण्यासाठी पुढे सरसावला राजा दशरथासोबत त्याच वेळेस असणारे अखंड रामनामामध्ये तल्लीन अशा प्रकारचे राजा दशरथ होते. आणि त्यात असणारा प्रभू रामचंद्र त्याच्या पोटी जन्माला येणार होते. म्हणून प्रभू रामचंद्र सारखेच किंवा प्रभू रामचंद्रच असणारे राजा दशरथ झाले होते. म्हणून राजा दशरथाच्या अंगामध्ये असणारे इतकंच पुराण आलं की मी याने जर असणारा माझ्या अंगाला स्पर्श केला तरी एका झापडीत असणारा याचे 10च्या 10 तोंड असणारा मी या ठिकाणी धरणीला लोळवेल अशा प्रकारची ताकद असणारा अंगीकारून राजा दशरथ सुद्धा त्याच्या समोर ये काळी श्री रघुनाथ पूर्ण प्रतापे दशरथात या लागी रावण नाही भीतो निशंकित पुरुषार्थे. आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्र असणारा सर्व सामर्थ्य निशी राजा दशरथाच्या अंगामध्ये असणारा रहिवास करीत होते. मनामध्ये असणारा त्या ठिकाणी ठाण मांडून बसले होते. आणि त्याच्यामुळेच त्यांचा असणारा सर्वात महत्वाचा असणारा गुण म्हणजे पूर्ण पुरुषार्थी अशा प्रकारचे पूर्ण ब्रह्म अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत. आणि तीच शक्ती तीच ऊर्जा असणारे राजा दशरथामध्ये आले. त्याच्यामुळे येत किंचित सुद्धा असणारा रावण आपल्यावर असणारा चालून येतो तेव्हा तो आपल्याला मारेल ह्याची कसलीच भीती नाही. रावणाने जर असणारा मला काही केलं किंवा स्पर्श जर केला तर त्याला असणारा जीव मारण्याची ताकद माझ्यात आहे. हा असणारा पुरुषार्थ त्या ठिकाणी राजा दशरथ आता जागृत झाला. निशंक दे कोणी दशरथ रावण तददी उद्यतो मंदोदरी आली तेत निवारित रावणा. आणि असं असणारा राजा दशरथ निर्भीडपणे त्या रावणासमोर उभे आहेत. आणि जसं असणारा निर्भीडपणा त्या ठिकाणी राजा दशरथामध्ये येऊ लागला तसं असणारा रावणाला अतिक्रोध येऊ लागला की मी इतक्या असणारा रागाने याच्याकडे जातोय आणि हा असणारा हुका चूक करीत नाही. म्हणून असणार तितक्या रागाने ज्यावेळेस पुढे जाऊ लागला तितक्यात असणारा मंदोदरी मातेने लांबूनच पाहिल्याबरोबर असणारा पळत आल्या आणि रावणाचा हात धरून काय बोलतात त्याशी नेवणी एकांता बुद्धी सांगे लंकानाता मारू जाता दशरथा तू अपघाता पावशी. मग मंदोदरी मातेने काय केलं रावणाला धरलं. रावणाला असणारा त्या ठिकाणी शांत असणार केलं आणि शांत करून एका ठिकाणी घेऊन गेल्या. आणि घेऊन जाऊन असणार सांगितलं की हे असणारं राजन तुम्ही असणार ज्या राजा दशरथाला मारू पाहतात ना ते असणार तुम्ही कितीही काही केलं तरी तुम्ही त्यांना मारू शकत नाहीत. किंवा असणार तुम्ही जर त्यांना मारायचा प्रयत्न केला तर तुमचंच असणार या ठिकाणी अनिष्ट अशा प्रकारचे काहीतरी होईल. अत्यंत भयंकर अशा स्वरूपाचं असणार पुढं असणारं भविष्य होईल असा विचार मंदोदरी माता त्या ठिकाणी राहू. पेटी आणून अकस्मात आताची निघाला दशरथ तैसाची निघाली या रघुनाथ मरण प्राप्त रावणा. आणि हे रावणा तू असणार निश्चय माता कौशल्येला पेटीत टाकून तू पेटी पाठवलीस त्याच्यासोबत असणारे राजा दशरथ आले. आणि राजा दशरथ जशा प्रकारे असणार अवचित तुझ्या समोर उभे राहिले त्या पेटीतून तशा प्रकारे जर प्रभू रामचंद्र जर अवचित तुझ्या समोर आले ना तर याच ठिकाणी प्रभू रामचंद्र तुला मारून टाकतील असा विचार माता मंदोदरी सांगते. आईशी ऐकता गोष्टी रावण भय घे पाठीपोटी
डोळा देखताची पेटी रामभय पोटी चळी कापे. आणि असं ज्यावेळेस असणारा माता मंदोदरीने रावणाला सांगितल्याबरोबर असणारा रावणाला असणारा भीती वाटू लागले, अत्यंत चळकाप सुटला. कारण त्याला नारद ऋषीने असणारा भविष्यवाणी सांगितली होती, कित्येक जणांनी त्याला भविष्यवाणी सांगितली. मग असं सांगितल्याबरोबर नुसती पेटीकड त्याचं लक्ष गेलं. पेटीकड लक्ष गेलं की त्याला प्रभू रामचंद्र दिसू लागले आणि तो चळचळ कापू लागला. दसऱ्यात लग्ना करिता विघ्न रावण झाला अति उद्विग्न. दाही मुके हिन दिन कंपायमान भयभीत. आणि राजा दशरथाच्या लग्नाला असणारं विघ्न करण्यासाठी तो गेलेला आहे, परंतु त्यातच असणारा त्या ठिकाणी अत्यंत भयंकर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण त्या राजा रावणाची झाली. तोच असणारा माता कौशल्यला राजा दशरथाला आणि त्या पेटीला बघून थरथर कापू लागलेला आहे. त्याचे दहाही असणारं तोंड अत्यंत सुकून गेलेले आहेत. आणि काय करू म्हणजे माझं मरण वाचलं अशा प्रकारचा विचार तो करू लागला. बुद्धी सांगितली रावणाशी काही नचले होणाराशे. कौशल्ये सहित दशरथाशे अयोध्येची धाडे वेगे. मग आता माता मंदोदरी सांगू लागल्या की हे राजन, तुम्ही असणाऱ्या या ठिकाणी कितीही प्रयत्न केला आणि काहीही जरी केलं तरी ज्या गोष्टी होणार आहेत ना त्या असणाऱ्या कदाकाळी चुकू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळं तुम्ही काय करा की असणार जे काही माता कौशल्य आहेत आणि राजा दशरथ आहेत या दोघांचं सुद्धा असणाऱ्या पेटीमध्ये त्यांना तुम्ही घातलेलं त्यांना बाहेर काढा आणि अत्यंत असणारा मान सन्मान करून आदरपूर्वक त्यांना अयोध्येला पाठवा. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी माता मंदोदरी सांगतात. कौशल्य आणि दशरथाशे मारिता म्हणा मारवे अम्माशे. ठेवू नये गालंकेशे अयोध्येशे दाडवी वेगी. आणि काय करा की तुम्ही असणारा कितीही जरी मारण्याचा प्रयत्न केला तरी असणारा माता कौशल्यला आणि राजा दशरथाला तुम्ही मारू शकत नाही. आणि त्याच्यामुळं उगाच या लंकेमध्ये ठेवून दररोज असणारं त्यांच्याकडे पाहून दुःख वाटून घेण्यापेक्षा तुम्ही असणारे त्यांच्या असणार त्यांना वाटाला जाऊ द्या. अशा प्रकारचा विचार मंदोदरी माता सांगतात. अन्यथा करू जाता आपण याशी सर्वता नाही मरण. रावणा मानले वचन वेगी विमान आणविले. आणि अन्यथा असणार तुम्ही यांना जर मारायला गेलात ना, तुम्ही कितीही जरी बळ लावलं तरी स्वतः असणारा जगत नियंता जो प्रभू रामचंद्र आहे तो त्यांचा पाठीराखा असल्यामुळे तुम्ही त्यांचा असणार काही मात्रही काहीच वाईट करू शकत नाहीत. आणि असा विचार ज्यावेळेस मंदोदरीने सांगितला त्यावेळेस राजा रावणालाही असणार काही प्रमाणात पटल्याबरोबर असणार त्यांनी एक विमान मागवलं आणि विमान मागवून पुढे काय करू लागले. आणून या विमानाशी कौशल्यायुक्त दशरथाशे विमानी बैसोनी दोघाशे अयोध्येशी स्वय धाडे. आणि अशा प्रकारे विमान बोलवलं. विमान बोलवून असणाऱ्या माता कौशल्यला राजा दशरथाला त्या विमानात बसवलं आणि अयोध्येला त्यांचं प्रस्थान केलं. राजा बुडाला समुद्रात अयोध्या नगरी त्या कांतो. तो तिथे आला दशरथ कौशल्यासहित सुलग्न. आणि आता असणार या अयोध्येमध्ये मोठ्या मोठ्याने असणारा रडापड चालू होती. कारण राजा दशरथ आहे मेला असणारा समुद्रात बुडून गेला अशा प्रकारचा ज्यावेळेस असणारा आरडाओरड त्या ठिकाणी चालू होते तितक्यातच असणार राजा दशरथ आपल्या सर्व जणांनी पाहिले. कारण राजा दशरथ असणार त्या अयोध्येमध्ये अत्यंत प्रिय अशा प्रकारचे सगळ्यांना होते. आणि राजा दशरथांना पाहिल्यानंतर तर सुख झालंच, परंतु त्यातली त्यात असणारे जे काही नवरी म्हणून आपल्या अयोध्येमध्ये येणार होते ते नवरी सहित आले हे बघितल्यानंतर तर असणारा सगळ्याला त्या ठिकाणी अयोध्येवासीला आनंद होऊ लागलेला. राजाला देखवणी नगरी निशाने त्राटिल्या भेरे. गुडिया मकरे घरोघरे नरनारे अल्लाद. आणि राजन असणार आपल्या नवरीला घेऊन आलेले आहेत, माता कौशल्यला आणलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या अयोध्येमध्ये असणारा आनंद होऊ लागला. कुणी ढोल नगारे वाजू लागले आहेत, भाट असणारा स्तुती जे आहे ते बोलू लागलेले आहेत, ब्राह्मण असणारे वेदश्रुती म्हणू लागले, कुणी असणारे तोरण लावलेले आहेत, कुणी असणारे गुड्या उभारलेल्या आहेत. अशा प्रकारे असणारे रांगोळी वगैरे काढून सर्व अयोध्या त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करू लागले. आईसा पुरविल वृत्तांत मंदोदरी सांगे सत्यात. रावणाता तू का होशी भ्रांत होणार अर्थ चुकेना. आणि अशा प्रकारे असणाऱ्या या सगळ्या गोष्टी मंदोदरी माता असणाऱ्या रावणाला सांगू लागल्या. कुठं
ज्यावेळेस असणारा वनामध्ये माता सीतेला असणारा प्रलोभन देण्यासाठी माझी हो म्हणण्यासाठी असणारा गेला होता, त्यावेळेस असणारा आवेशामध्ये येऊन माता सीतेवर हात उचलला आणि तो हात असणारा तो उचलला नाही पाहिजेस. जे होणार आहे त्याला असणारा तू काहीच करू शकत नाहीस. मागही असणारा राजा दशरथाचं कौशल्याचं अशा प्रकारे झालं, त्यावेळेस तू काही करू शकला नाहीस आणि आताही असणार तुझ्या गोष्टी करू जातोस, त्याची असणारी योग्यता तुझ्यामध्ये नाही. म्हणून असणार तू गप राहून असणारा जितक्या गोष्टी करता येईल तितक्या कर, अशा प्रकारचा विचार असणारा माता मंदोदरी त्या ठिकाणी राजा रावणाला आईशे शिकवणी रावणाशी सांडोनिया सीता प्रलोभाशी हाती धरोनिया त्याशी निज भुवनाशी चालविला. आणि अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी सीतेचा असणारा नाद सोड किंवा असणारा सीतेचा विचार असणारा तुम्ही सोडून द्या. अशा प्रकारे सद्बुद्धी सांगत असताना राजा रावणाच्या असणाऱ्या हाताला मंदोदरी माताने धरलं आणि असणाऱ्या त्या ठिकाणी शयनभुवनाकडे घेऊन गेलेले आहे. एका जनार्दना शरणे कौशल्या दशरथाचे लग्न ब्रह्मगुड रामायण निरूपण स्वयंवदवे. आणि नाद बाबा असणारा जनार्दन स्वामीला नमस्कार करून किंवा असणारा त्यांचे कृपांकित होऊन सांगू लागले आहेत की हा जो असणारा माता कौशल्या आणि राजा दशरथांचा विवाह लग्न सोहळा होता तो अत्यंत असणारा परम पावन आणि आपल्याला असणारा आनंद उल्हासित करणारा अशा प्रकारचा होता. अशी कथा असणारे मी माझ्या गुरुवरेला शरण जाऊन तुम्हाला सांगितली. एका स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एका कार्तिका दशरथ कौशल्या विवाह कथनम नाम नमो अध्याय पुंडलिक. विठ्ठल श्री